नमस्कार मैत्रिणींनो, मागला व्हिडिओ आपला बाळंत विड्याच्या साहित्याचा होता. प्रमाणबद्ध साहित्य कसं घेऊन ती सुपारी कशी तयार करायची तो होता. तो व्हिडिओसुद्धा खूप व्हायरल गेलेला आहे. आणि काही मैत्रिणींचा प्रश्न होता की आता हा विडा तर तयार झाला, पण ते पान कसं लावायचं, कसं द्यायचं बाळंतिणीला. तर तो हा एक व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे. तर बघा तुम्ही पुढे की ते पानाचा विडा कसा लावायचा, कुठले पान घ्यायचे, किती प्रमाणात घ्यायचे, ते सगळं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. कुठला काथ वापरायचा. तर बघा अशी सुपारी तयार करून घेतलेली होती आपण मागल्या व्हिडिओमध्ये. असं छान पावडर तयार करून घेतला. आता आपण बघू पानाचं साहित्य. तर हे कपुरी पान घेतलेले आहे 2, बंगला पान अर्धच घ्यायचं आहे आपल्याला, ती सुपारी घेतलेली आहे, गोबरी कथ्था घेतलेला आहे आणि चुना. तर पान सर्वप्रथम धुवून घ्यायचे स्वच्छ आणि त्याचे देठ काढून घ्यायचे आहे. हे आहे बंगला पान. हे खूप गरम असतं, त्यामुळे हे बाळंतिणीच्या खूप उपयोगाचं आहे. पण हे जास्ती गरम असल्यामुळे अर्धच पान घ्यायचं आहे आपल्याला. 2 कपुरी पानासोबत अर्ध पान बंगला पान घ्यायचं आहे. तर मी याचे देठ काढून घेते आणि अर्ध पान करून घेते. आणि हा आहे गोबरी कथ्था. आणि ही सुपारी आपण बारीक केलेली, जो कथ्था मी तुम्हाला डबीचा कथ्था दाखवलेला आहे तो डबीमध्ये असलेला कथ्था घ्यायचा नाही. आपल्याला गोबरी कथ्थाच घ्यायचा आहे. तो छान मिक्सरला किंवा खलबत्त्यामध्ये तुम्ही बारीक करून घ्या आणि त्यानंतरच तो यूज करा. तर आता बघा मी पान असं अर्ध करून घेतलेलं आहे. सर्व पानांचे देठ काढून घ्यायचे आहे आणि नंतरच आपल्याला विडा लावायचा आहे. तर एका पुरी पानाचे सुद्धा देठ काढले मी आणि हे बंगला पान त्यावरती ठेवलं. आणि आता लागेल तेवढा चुना लावायचा, जास्ती लावायचा नाही, नाहीतर तोंड उबसतं. आणि हा कथ्था मी बारीक करून ठेवला, तो बघा कसा दिसतो. हा 2 ते 3 चिमूट असा कथ्था टाकायचा आणि त्यानंतर सुपारी टाकायची आणि झाला आपला पानाचा विडा तयार. तर आयत्या वेळी आपल्याला एक एक सामान टाकण्याची गरज नाही आहे. ही सुपारी तयार आहे. 1 चमच सुपारी टाकली आणि छान असा पानाचा विडा तयार करून बाळंतिणीला दिला. तर हा तिच्या खूप उपयोगाचा आहे. तिचं पोटाला मध्ये जो फुगारा आहे तो नाही राहणार. गॅसेस तिला बरोबर पास होतील. बाळालासुद्धा गॅसेस पास होतील छान. असा या विड्याचे गुणधर्म आहे. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असल्यास फॉलो करायला विसरू नका. आणि हे पान प्रत्येक जेवणानंतर बाळंतिणीला द्यायचं आहे. बाय.